अभिनेता श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर 2023ला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर त्याची बायको दीप्ती तळपदेने त्याची तब्येत व्यवस्थित असल्याचं पोस्ट करून सांगितलं. तर आता श्रेयसला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय आणि तो सुखरूप घरी आल्याने त्याच्या बायकोने पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, माझं जीवन, माझा श्रेयस पूर्णपणे बरा झालाय आणि घरी परतलाय. कोणावर विश्वास ठेवायचा यावरून मी श्रेयसशी नेहमीच वाद घालत असते, पण आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आणि ते उत्तर आहे देव. ही भयंकर घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी संध्याकाळी देव माझ्यासोबत होता आणि आता कधीच मी त्याच्या अस्तित्वावर शंका घेणार नाहीये. त्या संध्याकाळी ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते. मी एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि 10 हात मदतीला आले. श्रेयस गाडीच्या आत पडलेला होता, पण ते लोक कोणाला मदत करत आहेत हे त्यांना माहीत नव्हतं, तरी ते मदतीला धावून आले. मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते जे त्या दिवशी माझ्यासाठी देव बनून मदतीला आले. मला आशा आहे की माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हा सर्वांची मी सदैव ऋणी राहीन. मुंबई हे एक असं शहर आहे ज्याने इथे आम्हाला एकटं सोडलं नाही, तर आमची काळजी घेतली. मी आमचे सर्व मित्र, कुटुंबातील सदस्य आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींचे आभार मानते. हे लोक आपलं काम सोडून आमच्या मदतीला आले होते. मी बेलव्ह्यू हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानू इच्छिते ज्यांनी त्वरित उपचार करून माझ्या पतीला वाचवलं. सर्व डॉक्टर, परिचारिका, भाऊ, मुलं, मावशी, प्रशासन आणि सुरक्षा टीम, तुमचं काम पैशात मोजता येऊ शकत नाही. यावेळी दीप्तीने श्रेयसच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे व व्यक्तीचे आभार मानले. आता पुन्हा एकदा श्रेयसला नव्या सिनेमात पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.